बातमी आहे अर्थातच 100 दिवसांच्या लेखाजोखा संदर्भातली आहे। मंत्रालयातील 48 विभागांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर होणार आहे। 100 दिवसात अव्वल कामगिरी करणारे विभाग कोणते असणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालयीन विभागाचे सचिव, आयुक्तांची तसंच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची देखील नावं जाहीर होणार आहेत। मंत्रालयातल्या कोणत्या विभागातून किती नावं जाहीर होऊ शकतात समजून घेऊया आपण। 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव जाहीर होऊ शकतात। 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, संचालक जाहीर होऊ शकतात। 5 जिल्हाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली जाऊ शकतात। 5 पोलीस अधीक्षकांचा देखील यात समावेश आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, खरं तर 100 दिवसांचा असा हा प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता प्रशासनाला, आणि त्यानंतर आज मात्र खऱ्या अर्थानं तो निकाल लागणार आहे। प्रगती पुस्तक प्रत्येकाच्या हाती येणार आहे। चेतन, निश्चितच एकंदरीत आणि यासाठीच एक बाह्य यंत्रणाही देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली होती, जी सर्व विभागांवरती देखरेख ठेवेल। त्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्याला जे मापदंड दिलेले आहेत त्या मापदंडानुसार हे काम करतायत का विभाग, आणि विशेष करून प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी हा 100 दिवसांचा कार्यक्रम देण्यात आलेला होता। मग त्यामध्ये स्वतः फडणवीसांचा ऊर्जा विभाग असेल किंवा बावनकुळेंसारखा महसूल विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, परिवहन असेल आणि वित्त असेल, अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश होता। आणि प्रत्येक विभागातील जे प्रमुख अधिकारी आहेत, मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालक सचिव नेमण्याचा प्रकार असेल, आणि मग अशा प्रकारे पोलीस असेल किंवा शासकीय यंत्रणा असतील, अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश करताना आयुक्तांपासून कुठेतरी विभागीय आयुक्तांपासून सचिवांपर्यंत सर्व विभागांची आता या ठिकाणी एकंदरीत चाचपणी करण्यात आलेली आहे। त्याचा निकाल आता एका तासाभरामध्ये जाहीर होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटर हँडलवरतून सकाळी 10 वाजता हा निकाल जाहीर करणार आहे। त्यामुळे कोण कोण या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये उत्तीर्ण झालेले आहे आणि कुणाकुणाची दांडी उडालेली आहे हे आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र यामुळे सर्वसामान्यांची कामं जलद गतीने होतानाच महाराष्ट्रातील प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याचा मानस आहे, तोही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।